देव जर प्रत्यक्ष दिसला ना तर आम्ही क्षणात प्रपंचाला लात मारू. ती बायको तीच होती जी रोज पाणी काढायची आंघोळीला. निळभट्ट भांडारेकरांची रोज विचारायची पाणी काढू का, हे करू का, जेवायला काय बनवू का. आजही तीच बायको होती, पण एक शब्द स्वामींचा आला, भटू मागील पानकी पहा. आणि ते एका शब्दासरिषे बायको दारावरती राहिली. तीच बायको होती जिच्यासाठी निळभट्ट भांडारेकर कालपर्यंत मनामध्ये प्रेम होतं ज्यांचं, आज त्या बायकोला सुद्धा सोडायला तयार झाले. हा अवतार असा आहे. या अवतारानं पाण्यातल्या माशांना सुद्धा वेड लावलं होतं. ही तर माणसं होती. काय वेद इतका होता स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराजांचा. नांदूर मधमेश्वर नाशिक जिल्ह्यातील लीळा आहे. स्वामी नदीच्या तीराने चालले, गोदावरीच्या काठ्याने पाण्यातली मासं वर यायला लागली. सारंग पंडित म्हणतात, देवा जसं गोकुळामध्ये सर्व श्री गोपाल कृष्ण महाराज जाताना तिथील जलचरे आणि वनचरे त्या कृष्णमूर्तीला बघण्याकरता वरती यायची, तसा अवसर आज दिसतोय. एवढी स्वामींची मूर्त सुंदर होती. लक्षात ठेवा. आम्हाला बघितल्यानंतर काही लोक म्हणते हा परत दिसायला नको, भेटायला नको. इथं भेटला परत वर भेटू नको, ही भूमिका लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्हाला जे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय देवाने दिले, भक्ती करण्याचा अधिकार दिला आणि खऱ्या अर्थानं लीळा चरित्र सारखा ग्रंथ दिला. गिरीधर महान ग्रंथ नव्हे देव, गिरीधर महान ग्रंथ नव्हे देव, सावयव म्हणजे अवयवयुक्त. निर्वयव निरकाव असं तो सावयव सांगणारा झाला. भेटेल सावयव चक्रधर चक्रधर, एक एक लीळा अमृताचा कुंभ, एक एक लीळा अमृताचा कुंभ, एक एक लीळा अमृताचा कुंभ, एक एक लीळा आहे आहे दीपस्तंभ, आहे दीपस्तंभ विश्वाला गे, आहे दीपस्तंभ, आहे दीपस्तंभ, आहे दीपस्तंभ, आहे दीपस्तंभ, आहे दीपस्तंभ. तुम्ही या दिव्याखाली बसलेला आहात ना, त्याला स्तंभ म्हटलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी स्तंभ शब्दाचा उपयोग केला होता. आम्हाला इच्छा झाली तर स्तंभाएकाचा निमित्त करून बोलली. रात्रभर निरूपण करायचे स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराज. 11:30 वाजले तर मांडे म्हणायला येतो लोक. काय म्हणायचे स्वामी, एक प्रवृत्ती झाली तरी स्तंभाएकाचा निमित्त करून बोलली. आणि सगळ्या जगाकरता एकच दिवा आहे आकाशात. रात्रीचा चंद्र आणि दिवसा सूर्य, 2च लाईट आहे. तसं एकच अवतार सध्या कलियुगामध्ये साधना पूर्ती करणारा आहे, उद्धार करणारा आहे. नागदेवाचार्य सांगतात, येणे अवतारे जो नुदरे तो कहीच नुदरे. आणि म्हणून एकच दीपस्तंभ या कलियुगात आता.